हाय फ्रेंड्स, संपूर्ण देवघरासाठी मोत्याचं तोरण भाग 2मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. भाग 1मध्ये ही तोरणपट्टी कशी बनवायची हे आपण पाहिलं. भाग 2मध्ये आता संपूर्ण तोरण कसं बनवायचं हे आपण पाहूया. आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारासाठी तर खूप वेगवेगळ्या नवीन डिझाईन तर बनवतच असतो, पण देवघराला जर असं सुंदर तोरण असेल तर आपलं देवघरसुद्धा खूप प्रसन्न असं वाटतं. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरसुद्धा करा, कारण तुमच्या सपोर्टमुळेच मी अशी वेगवेगळे डिझाईन घेऊन येत असते. तर पाहूया, या भागामध्ये आपण संपूर्ण तोरण कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत. तर तयार तोरणपट्टीवर अशी एका साईडने मी अशी डिझाईन बनवली आहे आणि या बाजूने तुम्हाला हीच डिझाईन आता मी या बाजूने बनवून दाखवणार आहे. यासाठी आपल्याला 6 नंबरची मोती आणि दोराच वापरायचा आहे. दोरा का वापरायचा हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. तर या दोऱ्यामध्ये मी 3 पांढरे मोती आणि 1 गोल्डन मोती घेतलेला आहे आणि त्याला 2 गाठी देत आहे. हे आपल्याला खालचं चौकोन आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे. आणि आता पांढरे 3 मोती मिळवून घेणार आहे आणि मधल्या गोल्डन मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने होईल. त्यानंतर एक पांढरा मोती टाकायचा आहे आणि समोरच्या मोत्यातून आपण काढून घ्यायचं आहे. आता फक्त एका बाजूने आपल्याला मोती लावायचा राहिला आहे, पांढरा मोती. तर त्यासाठी मधल्या गोल्डनच्या मोत्यातून परत सुई आपल्याला घालायची आहे. घट्ट अशी ओढून घ्यायची आहे आणि बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आता परत आपल्याला एक पांढरा मोती या ठिकाणी टाकायचा आहे आणि इकडच्या बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायचं आहे. म्हणजे चारही बाजूंनी पांढरे मोती आपले लावले जाणार आहेत. अशा पद्धतीने हे आपलं चौकोन कंप्लीट झालेलं आहे. आता हे अगदी घट्ट राहावं यासाठी परत मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे याला टाईटपणा येतो आणि परत बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपलं चौकोन हे कंप्लीट झालेलं आहे आणि या ठिकाणी मी एक फासा देते, म्हणजे आपला आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित राहतो, दोरा मागे पुढे सरकत नाही. अशा प्रकारे हे चौकोन कंप्लीट झाले. आता यामध्ये मी लाल 4 मोती टाकलेले आहेत आणि तयार पट्टीच्या पाकळीचा जो गुलाबी मोती आहे त्यातून मी सुई काढून घेत आहे. या ठिकाणी आपल्याला जोडायचे. आणि परत त्याच लाल मोत्यातून सुई आपल्याला खालची दिशेने काढून घ्यायची. आता ही चौकोन अगदी सरळ व्यवस्थित राहावं यासाठी आपण एका बाजूने दोरा घेतला होता, आता दुसऱ्या बाजूने घेणार आहोत. म्हणजे बरोबर पांढरे मोती आणि लाल मोती सरळ एका रेषेत येणार आहेत. तर पहा, इथं दुसऱ्या बाजूने आता आपण दोरा काढून घेतला आहे, म्हणजे बरोबर अशी सरळ एक लाईन दिसते मोत्यांची. आणि ह्या ठिकाणी आपण फासा टाकणार आहोत. दोरा सुटू नये यासाठी इथे 1-2 फासे आपल्याला टाकायचे आहेत.
आणि आता दोरा कट करायचा. यासाठी पांढऱ्या मोत्यातून सुई काढली आणि दोरा आपण कट करून घेणार. तर अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे. तर असं उतरत्या क्रमाने 4-4 मोती वाढवत या क्रमाने मी हे 6 लाईन लावलेले आहेत. आता हेच चढत्या क्रमाने परत आपल्याला या बाजूनी लावून घ्यायचे आहेत. 4-4 मोत्याने वाढवत आपण या लाईन केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बनणार आहे. ही संपूर्ण डिझाईन अशी बनवलेली आहे. मधले जे 2 त्रिकोण आहेत ते थोडे मोठ्या साईजचे केले आहेत, कारण ते संपूर्ण देवघरासमोर सरळ येतात. त्यामुळे हे मधल्या 2 साईज आहेत ते थोड्या मोठ्या केल्या आहेत मी, आणि बाजूच्या 2 त्रिकोण ते थोडे लहान साईजचे केलेले आहेत. अशा पद्धतीने आपलं संपूर्ण तोरण बनलेलं आहे. दोरा वापरल्यामुळे ह्या ज्या लाईन येतात त्या सरळ येतात. आणि तुम्हाला या तोरणमध्ये शेवटच्या ज्या लाईन आहेत 2-3 त्या मी वायरनी बनवल्या होत्या. ह्या हे दिसतात ह्या. तर वायरमुळे थोड्या अशा लाईन सरळ येत नाहीत, आणि दोरा वापरल्यामुळे ह्या लाईन ज्या आहेत त्या अगदी सरळ येतात आणि अगदी मजबूत असं आपलं तोरण बनतं.